तर नमस्कार मित्रांनो, हा जो रोड जात आहे समोर दिसत असलेल्या डोंगराकडे। तर याच रोडने आपण जाणार आहोत त्या डोंगरावरती, आणि डोंगरावरती गेल्यावर आपल्याला पाहायला मिळेल श्री स्वयंभू महादेव मंदिर। हे डोंगरावरती स्थित आहे आणि या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादश व श्रावण सोमवारानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी खूप मोठा असा महाप्रसादाचा लाभ मिळतो। तर चला आपण जाऊन पाहूया कशा प्रकारे आहे तेथील परिसर व कशा प्रकारे आहे स्वयंभू महादेव मंदिर। तर मंदिराकडे जात असताना आपल्याला डोंगराच्या पायथ्यापासून हा रोड मिळेल। या रोडने दोन्ही साईडने अशी घनदाट अशी झाडे आहे। हे झाडे पाहून मनाला एकदम शांतीशी मिळते। तर हे आहे आपले श्री स्वयंभू महादेव मंदिर। तर मंदिरापाशील हा परिसर सर्व असे हिरवगार झाडे, इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहे। तेथे आपल्याला सर्वप्रथम श्री गणपती बाप्पा यांचे दर्शन करायला मिळते। त्यानंतर महादेव मंदिरासमोरील असेल आपले नंदी महाराज यांचे दर्शन करायला मिळते। त्याच डाव्या साईडने या पायऱ्यावरती जात आहे। या पायऱ्याने वरती आल्यावर आपल्याला संत तुकाराम महाराज यांचे दर्शन करायला मिळते। तेथे उजव्या साईडला एक तुळशीचे झाड पाहायला मिळते। त्या तुळशीच्या झाडापासून डोंगरावर जाण्याचा रस्ताही पाहायला मिळतो। दर्शनासाठी अनेक आलेले भाविक भक्त डोंगरावरती फिरायला जाण्यासाठी हाच रस्ता वापरतात। तर आपणही थोडं वरती आलो होतो। हे इथून दिसत आहे श्री स्वयंभू महादेव मंदिर। तर मित्रांनो, परत आपण एकदा महादेव मंदिरासमोरील परिसर पाहत आहोत। हे दिसत असेल हे झाडी व मंदिरासमोरील परिसर। हे इथं भाविक भक्तांना पावसाळ्यात पाऊस लागू नये म्हणून व बसण्यासाठी व्यवस्थाही केलेली आहे। मंदिरापासून जात असताना 150 ते 200 पावलावरती आपल्याला पाहायला मिळते श्री हनुमान मंदिर। तर चला आपण जाऊन पाहूया कशा प्रकारे आहे श्री हनुमान मंदिर। तर मित्रांनो, हे पहा, इथे पाहायला मिळेल हनुमान मंदिर। ते अतिशय सुंदर प्रकारे त्याचे बांधकाम केलेले आहे। दर्शनाला येण्यासाठी या पायऱ्यांचा वापर केला जातो आणि परत जाण्यासाठीही याच पायऱ्या